नमस्कार. मी दिलावर शेख. आज आपण बोलणार आहोत क्लायमेट चेंजच्या विषयावरती. वातावरणात बदल होत आहे, उष्णता वाढत आहे. भविष्यात ही परिस्थिती सातत्याने येणार आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपली गावाकडची जर जमीन असेल तर त्या जमिनीचं करायचं काय? आपण शहरात राहतो, गावात राहतो. गावाकडची जमीन आपली पडीक असेल, कोणी शेती करत नसेल, ती जमीन तशीच पडून आहे. तर क्लायमेट चेंजला सामोरं जाताना आपल्याला या जमिनीचा वापर करायचा आहे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. सर्वप्रथम आपल्याला त्या जागेमध्ये किमान 5 ते 10 भारतीय झाडे, देशी वृक्ष लावायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या 20 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते वाढतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पारंपरिक पद्धतीचं मातीचं घर बांधायचं आहे. हे मातीचं घर कसं असेल किंवा पारंपरिक पद्धतीचं घर कसं असेल? तर पारंपरिक घर म्हणजे धाब्याचं घर असू शकतं, पत्र्याचं घर देखील चालू शकतं, कूड, पाचट याच्यापासून बनवलेलं घरही चालू शकतं. या घराचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोखंड आपल्याला वापरायचं नाही आहे. पत्रा चालेल, पण लोखंड अशासाठी की लोखंड तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा वापरली जाते, कोळसा वापरला जातो, उष्णता वापरली जाते, वीज वापरली जाते आणि हे सगळं क्लायमेट चेंजला भर घालणारे आहे. जर पत्रा वापरला तर चालू शकेल म्हणण्याचं कारण असं आहे की आपल्याकडं सध्या पर्याय नाही आहे. पर्याय आहेत. धाब्याचं घर बांधताना पत्र्याची आवश्यकता नसते, पण पूर्वीसारखी जर माती मिळाली नाही तर आपल्याला वरचं जे छत आहे त्याचं रक्षण करण्यासाठी किमान पत्रा असावा. यासाठी मी म्हटलं की पत्रा वापरावा. पत्रा वापरताना तो देखील एक त्याचा भविष्याचा विचार करूनच वापरायचा आहे की बाबा त्या पत्र्यावर पडणारं जे पाणी आहे भविष्यात किंवा पाऊस आहे त्याला आम्ही पानळ म्हणतो. तर ती पानळ लावून आपल्याला त्याच्यावरचं पाणी जमिनीमध्ये मुरवायचं आहे, म्हणून पत्रा चालेल. भविष्यातला विचार करताना आपल्याला पाणी देखील साठवायचं आहे, झाडं देखील वाढवायची आहेत आणि हे सगळं सस्टेनेबल पद्धतीने करायचं आहे. सस्टेनेबल पद्धत म्हणजे शाश्वत पद्धतीनं. शाश्वत पद्धत ही आपल्या पूर्वजांनी वापरलेली पद्धत आहे. त्याच्यामध्ये दगड आहेत, त्यासाठी वीज लागत नाही. त्याच्यासाठी माती आहे, त्याच्यासाठी वीज लागत नाही. वृक्षाचं लाकूड आहे, पण लाकूड घेताना आपण जर एक झाड तोडलं आपल्या घरासाठी तर 10 झाडं लावण्याची, एका झाडाच्या पाठीमागं 10 ते 20 झाडं लावण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. ही जबाबदारी पूर्ण करत असतानाच आपल्याला आपलं सस्टेनेबल घर, शाश्वत घर वापरायचं आहे, बनवायचं आहे. आता आपण विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हविनाळ या गावी आहोत. या ठिकाणचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथली सगळी बहुतांश घरं ही दगडाची आणि मातीची बनलेली आहेत, पण यातील अनेक घरं ही सध्या बंद आहेत, कारण यांचे घरमालक नोकरीनिमित्त, व्यवसायधंद्यानिमित्त बाहेर गेलेले आहेत आणि काही लोक घरदार सोडून शेतामध्ये राहायला गेलेले आहेत. ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण गाव हे दगडामातीच्या घरांचं आहे. हे समोरचं घर किमान
100 वर्ष तरी जुने असावे. त्याच्यामध्ये आता कुणी राहत नाही आहे. पण हा दरवाजा बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एकेकाळी हे किती भक्कम असेल आणि किती सुंदर असू शकेल याची आपल्याला जाणीव होते. हे गाव आपण हळूहळू बघत आहोत. इथल्या घरांची रचना, दगडांची रचना, खास करून 40-42 डिग्री टेम्परेचरमध्ये राहण्यासाठी पूर्वी लोक काय करत होती हे या घरांच्या अभ्यासातून आपल्याला कळणार आहे. हे पण पूर्वी दगडाचं असलेलं घर आहे. याची भिंत दगडाची आहे. जवळ 2-2.5 फूट रुंदीची भिंत असून त्याचा दरवाजा तुटलेला आहे. पण ढाब्याच्या घराचा एक उत्कृष्ट नमुना आतमध्ये बघायला मिळतो आहे. आपण थोड्या वेळाने आत जाऊन ढाब्याचं घर समजून घेऊया. आता पाऊस थांबलेला आहे. थोड्या वेळापूर्वी पाऊस सुरू झालेला होता. उद्या सूर्यप्रकाश आल्यानंतर किंवा भरपूर सूर्यप्रकाश असताना आपण शूटिंग करणार आहोत. बघूया आता पुढच्या भागामध्ये उद्या. हे पहा, हे एकेकाळी पत्र्याचं नव्हतं, पण एकेकाळी हे धाब्याचं घर होतं. काळानुसार याच्यामध्ये बदल केला गेला आहे. या दरवाजाचं बांधकाम पुन्हा करण्यात आलं आहे. ही भिंत नव्याने बांधण्यात आलेली आहे. त्याला सिमेंट काँक्रीटचा वापर ह्याच्यामध्ये केले गेलेला आहे. आणि अर्धा भाग तसाच आहे आणि अर्ध्या भागामध्ये पत्रा टाकलेला आहे. कालांतराने बदल होत असतात. असेच हळूहळू बदल होत होत आपली जी पारंपरिक पद्धत आहे ते आपण विसरून जात आहोत. इथं पडलेली घरे आहेत. आता इथं कोणीच राहत नाही आहे. त्याची फक्त दगडं, झाडं, काटेची झाडं, त्याला वेडी बाबा म्हणतात, ती इथं वाढलेली आहे. इथली लोक सगळे रानात स्थलांतरित झालेले आहेत. त्यांनी रानामध्ये घरे बांधलेली असल्यामुळं गावातलं घर पडलेलं आहे. आणि हे दुरुस्त करून बांधावं असं कोणाचीच इच्छा दिसत नाही आहे. कारण उन्हाचा तडाखा किंवा क्लायमेट चेंज अजून तसं प्रखरपणे जाणवत नाही, हे नशीब म्हणायचं. चिरांच्या दगडांचा वापर करून पूर्वी बांधलं गेलेलं हे घर आहे पूर्वीचं. त्यांनी आता धाबा काढून वरती स्लॅब टाकलेला आहे. पण याचा जो परिणाम आहे तो सेम धाब्याच्या घरासारखाच मिळू शकतो. कारण स्लॅब उंचावरती आहे आणि हे चिरं बघा किती आखीव रेखीव आहेत. पूर्वीच्या काळी याच्यामध्ये सिमेंटचा वापर नव्हता, पण आता थोडा थोडा सिमेंटचा वापर केलेला आहे. आणि हे 3 फुटाची किंवा 3.5 फुटाची भिंत असल्यामुळं बाहेर किती जरी उष्णता असली तरी आतलं जे घर आहे ते घर एकदम थंडच राहणार आहे. मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवतो आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या रोजच्या याच्यामध्ये आपण अशी घरं बांधायला हरकत नाही आहे. याच्या खिडक्या, ज्या पारंपरिक खिडक्या होत्या त्या पण अतिशय छोट्या छोट्या असतात. त्यामुळं उष्णता आत येऊ शकत नाही. आणि एका पारंपरिक खिडकीचा एक नमुना इथे दिसतो आहे. मी तुम्हाला दाखवतो. कदाचित हे आतून बंद असू शकेल. नाही, ही बोळामध्ये उजेडासाठी असलेली देवळी आहे किंवा काहीतरी ठेवण्याची वस्तू ठेवण्याची जागा असावी.
हे धाब्याचं एक जुनं घर आहे. आपल्याला दिसतं आहे की हे या ठिकाणी आता कोणी राहत नसल्यामुळं या घराची काळजी घेणारं कोणी नाही. कदाचित पुढच्या येत्या काही वर्षात आपल्याला हे घर दिसणारे नाही, पण धाब्याच्या घराचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण या घराकडे पाहत आहोत. या घरासाठी भक्कम पायाची गरज असते, कारण घर संपूर्ण मातीचे आणि लाकडाचे असल्यामुळे त्याचा भार खालच्या पायावरती पडत असतो. आणि हा पाया इथं भक्कम पाया बांधला गेलेला आपल्याला दिसत आहे. तर बघा खाली पाया दिसतो आपल्याला आणि त्याच्या तुळव्या वगैरे हे दिसतं आहे. हे पूर्ण लाकडाचं, लोखंडाचा वापर नसलेलं घर आहे. या घराचं छत पूर्ण मातीचं आहे. खाली लाकडाच्या तुळव्या असल्या आणि आडव्या फळ्या असल्या तरी देखील त्याचं छत पूर्ण मातीचं आहे. माती ही उष्णतेचं वाहक नाही आहे, पण अतिशय उन्हानं ती तापू शकते. आणि लाकूड हे उष्णतेचं वाहक नाही आहे. माती थोडी असू शकते, तापू शकते, पण लाकूड हे उष्णतेचं वाहक नसल्यामुळं जो सूर्यप्रकाश त्या मातीवरती पडतो आणि माती तापते, ती ऊर्जा, ती उष्णता हे लाकूड थोपून धरतं आणि आतलं घर थंड राहतं. हे पण पूर्वी दगडाचं असलेलं घर आहे. याची भिंत दगडाची आहे. जवळ 2-2.5 फूट रुंदीची भिंत असून त्याचा दरवाजा तुटलेला आहे. पण धाब्याच्या घराचा एक उत्कृष्ट नमुना आतमध्ये बघायला मिळतो आहे. आपण थोड्या वेळाने आत जाऊन धाब्याचं घर समजून घेऊया. हे पहा, आपण धाब्याच्या घरात आहोत आता. याचं बांधकाम पहा. इथं तुळवी आहे. भिंतीवरती तुळवी बसवण्यात आलेली आहे. अजूनही चांगल्या स्थितीत असलेलं आहे. वरती पूर्ण लाकडाचा माळा आहे आणि त्याच्यावरती माती आहे. आता इथं कोणी नाही आहे, पण आत्ता मी इथं उभा आहे. बाहेर 40-42 डिग्री टेम्परेचर आहे आणि इथं 25 ते 30 डिग्री टेम्परेचर असावं. माझ्याकडं टेम्परेचर मापक नाही आहे, थर्मामीटर नाही आहे, पण आपल्या पूर्वजांनी दिलेला हा खजाना किंवा नॉलेज किंवा गिफ्ट हे आपल्याला जतन करायला हवं. कारण ही आपली वेल्थ आहे, कॉमन वेल्थ. ब्रिटिशांनी दिलेली वेल्थ नाही आहे. ही भारतीय लोकांनी आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावरती शोधून काढलेली पद्धत आहे. अत्यंत सुंदर. येणाऱ्या क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी या पद्धतीचा वापर करायला हरकत नाही आहे. बघा, फार सुंदर आहे, अतिशय थंड आहे. बाहेरचं ऊन दाखवतो, कारण उन्हातून आतलं दिसत नव्हतं. दुपारचे 2:30 वाजता आहेत. 40 डिग्री टेम्परेचर आहे. मे महिना आहे, कडक ऊन आहे आणि ह्या घरामध्ये अतिशय थंड आहे. हे शाश्वत विकासाचं लक्षण आहे, जे आपण मागं सोडून आलो आहोत.